नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं फर्स्ट ट्रायमेस्टर, म्हणजे की जे आपले प्रेग्नन्सीचे पहिले 3 महिने असतात ते कसे गेले, त्या 3 महिन्यात मला कुठले सिम्पटम्स होते, काय अप्स डाऊन्स आले, त्याचबरोबर ती जर्नी कशी होती हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी असं ठरवलं होतं जेव्हाही मी प्लॅनिंग करेन ना, तर जेव्हाही मी कन्सीव करेल तेव्हा मी प्रत्येक मंथचे जे माझी जर्नी आहे ती तुमच्यासोबत शेअर करेन, पण ते पॉसिबल होत नाही। तर म्हटलं ठीक आहे आपण 3-3 महिन्याचे करूयात, की फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर। तर आत्ता ना माझ्या जवळपास जो सेकंड ट्रायमेस्टरचे दुसरे 3 महिने तेही संपत आले जवळपास। आजच माझ्या सेकंड ट्रायमेस्टरचे 2 महिने जे आहेत ते कंप्लीट झाले आणि तिसरा चालू झाला आहे, म्हणजे जवळपास संपतच आला आहे माझा दुसरे 3 महिने देखील। तर म्हटलं चला तर आपले जे पहिले 3 महिने कसे गेलेत हे तुमच्यासोबत आत्ता शेअर करूयात आणि मग नेक्स्ट मंथमध्ये सेकंड ट्रायमेस्टर तुमच्यासोबत शेअर करूयात। पहिला 3 महिने जे असतात त्यातला पहिला महिना तर आपला सगळा नॉर्मल जातो, म्हणजे पिरियड येऊन जातात, त्यानंतर त्या पहिल्या महिन्यात आपण कन्सीव वगैरे करतो। तर पहिल्या महिन्यात आपल्याला काहीही माहिती नसतं, जे कळतं ते आपले पिरियड वगैरे मिस झाल्यावर। तर जेव्हा मला कळलं मी प्रेग्नंट आहे तर मी टेस्ट वगैरे केली तेव्हा मला जे सिम्पटम्स होते ना ते आपले पिरियड सारखेच होते, असं वेगळं तेव्हा मला काही वाटत नव्हतं। त्यात एक गोष्ट वेगळी होती की मला ना उन्हाचा खूप जास्त त्रास होत होता, म्हणजे जानेवारीच चालू होतं तेव्हा मी नवन्याला स्कूलला जरी आणायला गेले तर त्या जेव्हा जाताना काही नाही वाटायचं 9 वाजता सोडवायला, पण जेव्हा मी तिला 12 वाजता वगैरे घ्यायला जायचे ना तर तेव्हा त्या उन्हाने ना मला त्रास व्हायचा, म्हणजे मला अंधाऱ्या वगैरे व्हायचं, अगदी ब्लॅक व्हायचं असं अगदी सेकंदासाठी, 1-2 सेकंदासाठी। तर असं मला खूप आधी म्हणजे लहान असेल तेव्हा खूप उन्हात खेळल्यावर व्हायचं, जनरली तसं कधीच होत नव्हतं। तर ते मला एक थोडंसं वियर्ड वाटलं होतं आणि त्यानंतरच खरं मी टेस्ट केलेली आहे। तर तो एक सिम्पटम्स होता। त्यानंतर जसं पहिल्या वेळेस नवन्याच्या वेळेस ना मला खूप जळजळ व्हायची आणि त्या जळजळीमुळे मी वॉमिट करायची, उलटी करायची। त्यावेळेस मला जळजळ असं काहीही होत नव्हतं, अगदी नॉर्मल होतं, मी व्यवस्थित खाऊ पिऊ शकत होते। पण दुसरी गोष्ट होत होती ती म्हणजे मला इतकी झोप यायला लागली ना, एक माझे पिरियड मिस होऊन गेल्यावर एक 8 दिवसानंतर, म्हणजे पहिल्या 1.5 महिन्यानंतर मला खूप झोप यायला लागली की मी सतत झोपायचे। रात्रीही जवळपास 9, 9:30, 10ला झोपून जायचे। सकाळी नवन्याला स्कूलला सोडवायचं असायचं तर मला असं व्हायचं की तिच्या डब्याला ना मी व्यवस्थित चपाती भाजीही देत नव्हते, काहीतरी बनवून द्यायचं चटरपटर किंवा नाश्त्याची गोष्ट, आणि तीच मी नाश्ता करायचे आणि नवन्याच्या टिफिनलाही तेच जात होतं। आणि दुपारी अगदी वरण भात करायचे। नवन्याला स्कूलवरून सोडून मी घरी यायचे ना तर मी घर आवरायचं, आंघोळ वगैरे करायची, हे करायचं सोडून पुन्हा झोपी जायचे। अलाराम लावायचे 1-1.5 तासाचा, मग उठायचे, आंघोळ करायचे आणि पटकन तिला घेऊन यायचे। परत तिला आल्यावर दुपारी जेव्हा तिला झोपी लावेल ना तर तिच्यासोबतही मी झोपी जायचे 1-1.5 तास, म्हणजे मी इतकी झोपत होते इतकी, आणि मला झोप आपोआप यायची, माझे डोळे ना अगदी जड पडायचे, असं वाटायचं की असं बंदच करून ठेवावे, इतकी मला झोप येत होती। त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात नंतर मला जे चालू झालं ते म्हणजे खूप दुखायला लागला माझा दुसऱ्या महिन्यात, म्हणजे हिप पेन मला चालू झालं। तर माझा जो डावं हिप आहे, जे आपली साईड असते ती खूप दुखते अगदी गुडघ्यापर्यंत, आणि हे दुखणं ना माझं वाढत म्हणजे अगदी स्टार्टिंगला आहे ना अगदी थोडा वेळ दुखायचं, म्हणजे जरा म्हणजे आराम केला की बरं व्हायचं, पण हे नंतर वाढत गेलं 3ऱ्या महिन्यापर्यंत। तर ते खूप दुखायला लागलं, म्हणजे मी जास्त वेळ बसूही शकत नाही, जास्त वेळ उभाही राहू शकत नाही, जास्त वेळ झोपूही शकत नाही, अशी माझी अवस्था झाली होती। तर हे होतं माझं 3रं सिम्पटम। त्याच्यानंतर बाकीचा असा मला दुसरा काहीही त्रास नाही आठवत झालेला, पण ह्या 3 महिन्यात ना मी खूप वेळा आजारी पडले। आजारी म्हणजे असं खूप दुखणं वगैरे नाही, पण सर्दी आणि खोकला, इतका म्हणजे खोकला इतक्या एक्स्ट्रीम लेवलला होता की एवढा खोकला मला अख्ख्या वर्षातही कधी येत नसेल। वर्षातनं एखाद्या वेळेस खोकला होतो, पण तो इतका नॉर्मल असतो की घरगुती जरी औषध केलं ना तरी मी बरी होऊन जाईल। पण तेव्हा जर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च त्या 3 महिन्यात ना म्हणजे मला तसं 2च महिने होतात, ते जानेवारी ते फेब्रुवारी, फेब्रुवारी ते मार्च, तर त्या 2-2.5 महिन्यात मला इतक्या वेळा सर्दी खोकला झाला ना की काय सांगू।
जवळपास 3 ते 4 वेळेस मला खोकला झाला असेल आणि सर्दी ऑलमोस्ट दोन वेळेस झाली होती. नवण्या थोडी जरी आजारी पडली ना तरी म्हणजे तिला जरी नॉर्मल जरी सर्दी खोकला झाला ना तरी तो मला लगेच व्हायचा आणि मग माझ्यामुळे अजून तिचं ते वाढायचं. आणि मला तेव्हा खाण्यात असं झालं होतं की मी खूप तिखट खात होते, की मला असं चमचमीत गोष्टी हव्या होत्या किंवा लोणचं ह्या गोष्टी मला प्रचंड आवडायच्या. आणि तेव्हा नेमकीच मला फेब्रुवारीमध्ये वगैरे कैरी वगैरे मिळायला लागली होती आणि मला ते खाणं ना कंट्रोलच करता येत नव्हतं. मला फार आवडत होतं त्या कैरीवर मीठ मिरची टाकून खाणं. मी अजूनही ते खातीये. तर आणि त्या खोकल्यामुळे ना खूप टाळावं लागायचं. मग मी कधी कधी म्हणायचे जाऊ दे येऊ दे खोकला, तरीही मी ते अजून आंबट खायचे. त्याच्याने माझा खोकलाही लवकर बरा होत नव्हता. आणि तेव्हा इतक्या वेळेस मग छोट्या छोट्या गोष्टी मी घरीही खूप वेळा तेव्हा मी ना केलेले आहेत, बहुतेक 1-2 वेळा व्हिडिओ केलेले आहेत की ते इतक्या प्रमाणात मला सर्दी खोकला झाला होता. असा सर्दी खोकला मला नाही होतो, झाला तर चुकून वर्षातनं एकदा, पण त्या 2-2.5 महिन्यात मला 2 ते 3 वेळा असं झालं होतं. आणि मार्चमध्ये तर एवढा खोकला झाला होता, एवढा खोकला की 2दा दवाखान्यात जाऊनही तो राहिला नव्हता औषधं घेऊन. तर तेव्हा मला असं सांगितलं होतं की बरं झालं तर ठीक आहे, नाहीतर प्रेग्नन्सीतला खोकला असा असतो की एका डॉक्टर म्हणजे एक गावातच एक डॉक्टर आहे, तेव्हा मी गावाकडे होते, त्या बोलल्या होत्या की एकतर प्रेग्नन्सीतला खोकला लवकर बरा झाला तर ठीक आहे, नाहीतर पूर्ण 9 महिने तो राहतो, डिलेवरी झाल्यावर 1-2 महिन्याने जातो. तर मला थोडंसं टेन्शनही आलं होतं कारण तो खोकला खूप होता. मी काही खाऊ पिऊ शकत नव्हते नीट, इतका खोकला होता. पण टचवूड की माझा तो खोकला ना खूप एक 4-5 दिवसात पूर्णपणे बरा झाला. अक्षरशः माझा आवाज बसला होता, मला आवाज निघत नव्हता, इतका खोकला झाला होता. पण त्यानंतर माझं म्हणजे तेव्हा माझा 3रा महिना ना अगदी संपत आला होता. 1-2 दिवस बाकी असेल माझा 3रा महिना संपायला. आणि तेव्हा जो खोकला गेला त्याच्यानंतर खरंच सांगते की मला परत खोकला आलेला नाही. आता 2 महिने होऊन गेलेत वरती, तर खोकला वगैरे काही नाही, सगळं मस्त आहे. पण पहिले 3 महिने मला प्रचंड खोकला आणि सर्दी असायची, आता ती अजिबात नाही आहे. आणि थोडंफार डोकंही दुखायचं. तेव्हा माझं डोकं असं दुखायचं की इतकं नॉर्मल दुखायचं की मला असं काही वाटायचं नाही. लक्ष दिलं तरच कळायचं की माझं डोकं दुखतं आहे. असं खूप एक्स्ट्रीम लेवलला माझं डोकं दुखत नव्हतं, नॉर्मल दुखायचं आणि त्याचं काही वाटायचं नाही. म्हणजे त्याच्यासाठी औषधं गोळ्याही घ्याव्या लागायच्या नाही. मी एक झोप काढली की ते बरं होऊन जायचं. तर हे असे 2-4 माझे जे सिम्पटम्स आहेत ते मला 3 महिने पूर्ण राहिलेत. आणि 4थ्या महिन्यानंतर ते थोडे वेगळं हे झालं, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल, जेव्हा मी 2nd ट्रायमेस्टरचा व्हिडिओ बनवेल तेव्हा. तर ह्या पहिल्या 3 महिन्यात तर मला हे सिम्पटम्स होते. आणि अजून एक गोष्ट अशी होती की आपल्याला जे युरिनेशन आहे ना ते खूप फ्रिक्वेंटली होतं. म्हणजे सारखं सारखं नाही का आपल्याला बाथरूमला जावं लागतं, ते एवढं फ्रिक्वेंट होतं की मी ना अक्षरशः वैतागून जायचे. एक तर मला झोप कंट्रोल व्हायची नाही आणि सारखी त्या नाही का वॉशरूमला जाण्यासाठी मला जाग यायची. तर खूप म्हणजे खूप असतं ते 3 महिने खूप मला सारखं असं वॉशरूमला जावं लागत होतं स्टार्टिंगचे. तर पहिला महिना तर माहितीच नसतं आणि जेव्हा आपला प्रॉब्लेम यायचे जे डेज असतात तर त्यावेळेपासून ना आपल्याला सारखं सारखं युरिनेशन पास होतं, म्हणजे सारखं सारखं जावं लागतं. तर मला तेच होत होतं की सारखं म्हणजे वॉशरूम करत होते मी. हो, सगळ्यात मेन सिम्पटम्स ते जे माझं सांगायचं राहिलं आहे, मी पहिलंच सांगायला हवं होतं की सगळ्यांना असं वाटतं की प्रेग्नंट राहिलं की वॉमिटिंग, परत मॉर्निंग सिकनेस या गोष्टी होतातच, पण सगळ्यांनाच होतात असं नाही. मला नवण्याच्या वेळेस खूप जळजळ व्हायची आणि मम्मी जेवण नाही का करणं टाळायची, त्याने मला पित्त व्हायचं आणि त्याच्यामुळे मग मला उलटी होत होती. पण ह्यावेळेस मला जळजळ झाली नाही, मी जेवण वगैरे व्यवस्थित करत होते. पण मॉर्निंग सिकनेस म्हणाल म्हणजे मळमळणं म्हणाल तर मला झालं होतं मध्ये 1-2-3 दिवस, आता आठवत नाही नक्की कधी, पण 2-3 दिवस असं वाटायचं की नाही का नको आहे मला काही, मला कसं तरी होतं आहे. पण काही खाल्लं ना मी की ते मला बरं वाटायचं. तर मी तेव्हा त्या 2-2.5 महिन्यात ही गोष्ट करायची की मला असं कसं तरी वाटायला लागलं किंवा थोडंसं जरी असं डाऊन वाटायला लागलं की मी काहीतरी खाऊन घ्यायची, सटरफटर का असे ना पण काहीतरी तोंडात टाकून घ्यायची, ज्याने मला ती जी आपली मॉर्निंग सिकनेस असते, मळमळण्याची जी भावना असते ती होत नव्हती. आणि उलटी म्हणाल उलट्या अशा मला झाल्या नाही, पण मला नाही 5-6 वेळा जेव्हा आपण ब्रश करतो ना, ब्रश केल्यानंतर जे गुळण्या गार्गल करतो
तेव्हा मला नक्कीच असं पिवपिश फिलिंग यायचं की असं उकारी आल्यासारखं. तर तेव्हा मी 5-6 वेळा केले असेल. प्रॉपर अशा उलट्या नाही, पण ते एक म्हणतात ना कोरड्या उलट्या निघतात. तर ते अगदी पूर्ण ब्रश करून झाल्यावर जे शेवटची गुळणी करेल ना, तर तेव्हा ते तसं व्हायचं. एक 5-6 वेळेस झालं मला 3 महिने. त्यानंतर मला आत्तापर्यंत असं काही वाटत नाही आहे की मला होत आहे म्हणून. पण अशा खूप उलट्या नाही का, सतत काही खाल्लं तरी उलटी होणं असं अजिबात झालेलं नाही. तर त्यासाठी मला फार बरं वाटतं. नाही तर ह्यावेळेस हे जळजळ वगैरे झाली असते की खाण्याचे हाल होतात. खाल्लं नाही की मग ते मळमळणं, जळजळणं, पित्त या गोष्टी वाढतात. तर त्यामुळे मला ते काही झालं नाही. मला आता कळत नाही नक्की मला काय सांगायचं आहे की म्हणजे मला उलट्या झाल्या की नाही झाल्या. तर मी एक सांगते की झाल्या, पण अगदी कमी प्रमाणात. म्हणजे लोकांना 100% होत असेल ना, तर मला 1-2% झालेल्या आहेत. एक 5-6 वेळेस पहिल्या 2-2.5 महिन्यात. नाहीतर असं अजिबात उलटी वगैरे झालेली नाही आहे किंवा मळमळणं झालं नाही आहे. जरी मला असं वाटलं ना की मला असं थोडंसं वेगळं वाटतं आहे की मी खाऊन घ्यायचं काहीतरी आणि मग मला अगदी छान वाटायचं. तर अशी काही होती माझ्या 3 महिन्यांची ती जर्नी, फर्स्ट ट्रायमेस्टरची, पहिल्या 3 महिन्याची. त्यात बाकी असं खूप मेजर असा काही त्रास झाला नाही. ज्यात नॉर्मल होतं हे सगळं की डोळ्याला अंधारा येणं, झोप खूप येणं, म्हणजे थकवा मला जाणवायचा इन शॉर्ट. झोपणं, त्याचबरोबर डोकेदुखी अगदी थोडीशी, हिप पेन, खुबा दुखणं, खोकला, त्याचबरोबर मॉर्निंग सिकनेस किंवा वॉमिटिंग अगदी कमी प्रमाणात. आणि हो, या सगळ्या गोष्टी होत्या. छान गेला माझा फर्स्ट ट्रायमेस्टर. म्हणजे वाटलंही नव्हतं की इतक्या इझिली जाईल, कारण नवीनच्या वेळेस मला प्रचंड जळजळ व्हायची आणि त्यामुळे मी जेवायची नाही, त्यामुळे मग मला बाकीचे त्रास व्हायचे. पण यावेळेस असं काहीही झालं नाही. तर अगदी छान असा गेला होता माझा पहिले 3 महिने. दुसरे 3 महिने असेच मस्त चालू आहेत, ते मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेलच. पण तुर्तास हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते आणि आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.